नमस्कार मंडळी. तर मी आज खूप दिवसांनी व्लॉग बनवते, ते पण मी एका शोला चालली आहे, त्याच्यामुळे आज मी हा व्लॉग करते. तर तो खूप फेमस शो आहे. मला वाटतं माझा व्लॉग बघणाऱ्या सगळ्या ऑडियन्सना माहितीच असेल तो शो, आणि खूप लोकांना तो शो आवडतोसुद्धा आहे आणि खूप फेमस आहे, खूप एन्जॉय करण्यासारखा आहे. आणि तिथे येणारासुद्धा ऑडियन्स मला वाटतं तो शो बघून खूप एन्जॉय करत असेल. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करा तो शो बघत. मीसुद्धा करणार आहे आणि मी हा माझा व्लॉग पण माझ्या फॅमिलीसोबत फर्स्ट आहे आणि मी माझ्या फॅमिलीसोबत खूप दिवसांनी फर्स्ट कुठला तरी शो बघायला चालली आहे. सो मलाही खूप छान वाटतं आहे. आणि मेन म्हणजे मी आज इकडे गावाला आली आहे नेमकी, आणि नेमकंच त्याच टायमिंगला तो शो आहे. सो खूप भारी वाटतं आहे. असंच कधीतरी होतं की कोइन्सिडन्स घडतो आणि काहीतरी बघायला मिळतं. तर तुम्हीसुद्धा बघत राहा की तो शो काय असणार आहे आणि कसं असणार आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करा. गाईज सनसेट बघा. घरी आहे त्याच्यामुळे मला असे दररोज सनसेट पाहायला मिळतात आणि मला खूप छान वाटतं सनसेट बघायला. आणि मी घरी आली की मी सनसेट नेहमी कॅप्चरच करते. सो तुम्हीसुद्धा बघा, किती भारी वाटतं आहे ना. आणि नेचरमधलं काही पण कॅप्चर करायला मला छानच वाटतं. आणि आमच्या इथे तर पक्ष्यांचे आवाज वगैरे सुद्धा येत असतात. आमच्या इथे बाहेर खूप भारी व्ह्यू आहे. आणि हे माझं घर आहे. फर्स्ट टाईम मी माझं घर दाखवते तुम्हाला. माझे मम्मी पप्पा वेगळ्या गाडीवरनं जातात आणि मी वेगळ्या गाडीवर जाते. माझ्या आत्याला घेऊन चालले आहे. तर मी तुम्हाला तिथे जाऊन भेटेन. सो ठीक आहे, तिथे जाऊन भेटू तुम्हाला आता. तर मी आली होती फोक अख्यांच्या शोला. तुम्हाला बोर्डिंग बघून तर कळलंच असेल. तर गाडी पार्क केली आणि मी पुढे आले आणि इतकी गर्दी होती ना, बघून तर मला कळलंच होतं की हाच तर शो पूर्ण हाऊसफुलच होणार आहे. मग नंतर मी आमचे जे पास होते ते घेतले आणि ज्या विंगमधून जायचं होतं तिथे पास दिले आणि त्यांनी वॉटर बॉटलसुद्धा प्रोव्हाइड केल्या होत्या. माझे काही रिलेटिव्ज आतमध्ये जाऊन बसले होते. त्यांनी माझ्यासाठी सीट अडवली होती, त्याच्यामुळे माझी काय जाण्याची एवढी घाई नव्हती, कारण का गर्दी खूप जास्त झाली होती. त्यांनी टाईम 5चा दिला होता आणि मला जायला लेट झाला होता. सो मी आत गेली आणि जिथे माझी सीट होती तिथे जाऊन बसले. शोचा सेटअपसुद्धा एवढा मोठा होता ना की लांजामध्ये मला तर वाटतं असा शो फर्स्ट टाईमच झाला असेल. त्यानंतर ज्या क्षणाची वाट बघत होती तो क्षण आलाच. आधी त्यांनी जे प्रमुख पाहुणे होते त्यांचं स्वागत समारंभ केला आणि त्यांचा सत्कार केला. त्यानंतर तो फायनली जो शोचा एवढा मी आतुरतेने वाट बघत होती तो शो चालू झाला. त्यांची सुरुवातच इतकी दमदार होती की ते पहिल्याच गाण्याला अंगावरती अक्षरशः काटा आला होता. मराठी मुलखाला निघाला मुळारंभीचा छत्रपती, माझ शिव छत्रपती, शिवराज छत्रपती झालं ग माय ग गे गे. आणि मग पोवाडा होता आणि पोवाडा म्हटल्यानंतर सॉन्ग तर एनर्जेटिक आहेच, मग त्यावरती नाचल्याशिवाय राहवलंच नाही. पूर्ण पब्लिक जोशमध्ये होतं आणि सगळे एन्जॉय करत होते. तुम्ही सुद्धा बघितलं मी किती एन्जॉय केलं. उधळी गुलाल भंडारा शंभूच्या स्वराजाचा तोरण बांधिले.
सगळ्या वाद्यातून त्यांनी याच्यात कलाकृती दाखवली. प्रत्येक वाद्य त्यांनी वाजवून दाखवलं होतं. त्यानंतरच्या शोचा शेवट झाला. या त्यांनी वाद्यातून त्यांनी शोचा शेवट दाखवला होता. सुप्रभात मंडळी. तर माझा काल व्लॉग एंड करायचा राहून गेला होता आणि मला तुम्हाला त्या शोबद्दल फीडबॅकसुद्धा द्यायचा होता. तर म्हटलं मला काल रात्री नीट बोलता आलं नसतं, तर मग म्हटलं दुसऱ्या दिवशीच शूट करू. तर म्हटलं आज त्याचं पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे की तो शो कसा होता, फीडबॅक देणार आहे पूर्ण. आणि त्या शोमध्ये काय आहे तुम्हाला सांगेन. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की नक्की कशा प्रकारे तो शो होतो. आणि त्या शोमध्ये असं आहे की एकही इलेक्ट्रॉनिक वाद्य नाही आहे आणि जेवढं पण त्यांनी वाद्य यूज केले ते सगळे ते स्वतः वाजवत आहे. आणि त्यांचा जो क्विक चेंज नॉन स्टॉप त्यांची जे गाणी आहेत ती चालू असतात. आणि पूर्ण सगळी जी मराठी गाणी आणि जी लोकगीतं आहेत तर त्यांनी ती सगळी त्याच्यामध्ये इन्क्लूड केली आहेत. म्हणजे सगळीच नाही की थोडीफार त्यांनी पण बऱ्याच त्यांनी कवर केल्यात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मराठी भाषेबद्दल महत्त्व सांगितलं आहे की आजकाल मराठी भाषा आपल्या जीवनातनं कशी बाजूला चालली आहे त्या गोष्टीबद्दल त्यांनी त्याच्यात इन्क्लूड केलं आहे. आणि म्हणजे एवढा मराठी भाषेला आपला दर्जा दिला आहे चांगला, तरीसुद्धा आजकाल मराठी शाळा बंद होत आहेत किंवा सिटीमध्ये तर कमीच झाल्या आहेत मला वाटतं आता मराठी शाळा. तर त्यांनी त्याच्यामध्ये काही सांगितलं आहे. सो तो शो इतका म्हणजे मराठीचं महत्त्व एवढंच त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि लोकगीत आणि लोकांनी आपली कला त्याच्यामध्ये पूर्ण दाखवली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की बघा त्याच्यामध्ये कसं दाखवलं आहे. म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल की आपली लोकगीतं कशी आहेत आणि काय काय आहेत. तर तुम्हीसुद्धा बघा. सो मलासुद्धा खूप आवडला आणि असा अंगावर काटा येण्यासारखा तो शो होता. सो भारी होतं. तर माझा एक्सपिरियन्स मस्तच होता. तर तुम्हालासुद्धा आवडेल. तर तुम्हीसुद्धा कधी चान्स मिळतो तर नक्की जाऊन बघा. तर असंच मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.